आपण इंटरफेअर करू नये असं काही आपल्याला काही सूचना दिल्या आहेत का? महाराष्ट्राची युती सरकार न्यायालयाचा सन्मान करते. ध्वनी प्रदूषण कायदा किंवा प्रदूषण विरोधी कायदा हे राजीव गांधीच्या सरकारने 1987 मध्ये आणला आणि ध्वनी प्रदूषण हे अटल बिहारी वाजपेयी सरकारने 2002 मध्ये त्याचे नियम प्रसिद्ध केले. गणपतीला लागू झाला, नवरात्रीला लागू झाला, परंतु एकाही मस्जिदीने महाराष्ट्रात आजपर्यंत 5-5 वेळा एवढा मोठा गोंगाट एकाने परमिशन घेतली नाही. आणि म्हणून न्यायालयाने खूप कडक तासेरे काढले, ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात सगळ्यांना कायदा लागू पडणार. काही नेते, राजकीय नेते हे दादागिरी करत असणार तर ते चालणार नाही. अनधिकृत भोंगे बंद मुंबईत झाले आहेत, महाराष्ट्रात होणार.